गंगा गोदावरीची आरती या ठिकाणी होते, परत नंतर गर्दी होईल। कृपया आपण पाठीमागच्या बाजूला जाऊन बसायचंय। सगळ्यांनी काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। या ठिकाणी परमपूज्य गुरु माऊलींचं तसेच सर्व आदरणीय काकूसाहेबांचं व सर्व प्रमुख पाहुण्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण आई भगवतींचा जय जयकार या ठिकाणी घेणार आहोत। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। भारत माता की जय। गंगा गोदावरी माता की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। गंगा गोदावरीच्या या पवित्र अशा तटावर परमपूज्य गुरु माऊलींच्या समवेत आपण सर्वजण या ठिकाणी गंगा मातेचं पूजन करणार आहोत। अत्यंत हृदय असा क्षण या ठिकाणी दाते पंचांग करतेच माननीय मोहनजी दाते या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि अशा या अतिशय पवित्र प्रसंगी आपलं येणं हा अतिशय एक पवित्र असा योग आहे। ते माझे खास घरातले प्रतिनिधी आहेत। पर्यावरण विभागातर्फे ही एक छोटीशी भेट आदरणीय मोहनजी दाते यांना दिली जाते आहे। आपण सर्वजण शांततेने खाली बसून घ्यावं अशी मी आपणास विनंती करतो। त्याचप्रमाणे गंगा गोदावरीची महापूजा आदरणीय ब्रह्मवृंदांच्या साक्षीने आणि त्याचबरोबर आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। मी विनंती करतो आदरणीय ब्रह्मवृंदांना की त्यांनी पूजेला प्रारंभ करावा। आपण सर्वजण या ठिकाणी पूजेलाच बसलेला आहात असं आपण समजावं। हा संकल्प तमाम सजीव सृष्टीसाठी आहे हे कृपया आपण लक्षात घ्यावं। धन्यवाद। हरि ओम यजमान वाले तिलककर्णम स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवि परम सुखम रूपम देहि जयं देहि यशो देहि दिविशो जहि। शांति सूक्त पाठः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देव भद्रं पश्येम क्षभिर्जजतराः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवाग्मुषस्तनु बिर्भ्यशेमहि देवहितञ्जदायुः शतमिन्नु शरदु अन्तिदेव
देवा जतरा नश्यकर जरसन्तनो नाम पुत्रासो जतर पितरो भवन्ति मानो मदयारिरिखतायुर्गन्तोः आदितिरद्यौरादितिरन्तरिक्षमादितिर्माता स पिता स पुत्राः विश्वे देवा आदितिः पञ्चजना आदितिर्जातमादितिर्जनितवम् द्यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापाः शान्तिरोगदयाः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरे जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु नाह कुरु पराजाव्यो भयान्नाह पाशुभ्याः आचम्य ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम श्रीधराय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम संकर्षणाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम हरये नमः कृष्ण परमात्मने प्राणायामः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः ओम नमो भगवते वासुदेवाय आपो ज्योति रसोमृतं ब्रह्मभूवरभुवस्वरोम सुशान्तिर्भवतु ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः महेश्वराभ्यां नमः वाणीरण्यगर्भाभ्यां ओम नमः शचीपुरन्द्राभ्यां नमः पितृचरणकमलेभ्यो नमः देवताभ्यो ओम नमः कुलदेवताभ्यो नमः गुरुभ्यो नमः ओम ग्रामदेवताभ्यो नमः देवताभ्यो ओम नमः हस्तदेवताभ्यो ओम नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो ओम नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सिद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः कर्म प्रधान देवता नमः शिवाय नारायणाय विष्णुदेवते दशहाराय श्री गंगा गोदावर्यै नमः सर्वांनी म्हणायचे पुण्यम पुण्यहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु पुण्याहन्दिर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु सुमुखैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लब्धोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः गणाधिपतिशैतानि नामानि यप्पडे शृणुयात् विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं वदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनो हरे लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव बलं दैव बलं तदेव लक्ष्मे पदे ते स्मरामि सिद्धार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः हरस्तस्मै अधिपतये नमः। माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः श्यामिन्द्रवरस्यामोर्धयस्थो यत्र जनार्दनः योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवानि तिरमति सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः सिद्धिं ब्रह्मेशान विनायकं जनार्दनः गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरः सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे गंगा नमः। गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतेरपि मुच्यते सर्वपापेघ्नो विष्णुलोकं आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदाम् सर्वसाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। साक्षादञ्जलमादाय ओम अद्य श्रीर्विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमनवन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये
श्रीमद्गोदावर्याः उत्तरदिग्भागे शालिवानशके बहुअद्धावतारे श्रीरामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् वर्तमाने विश्वावसु नाम संवत्सरे उदगयने ग्रीष्मऋतौ मासोत्तमे मासे ज्येष्ठमासे शुक्लपक्षे आदियाय च पंचम्यां स षष्ट्यां पुण्यतिथौ अद्य वासरः वासरस्तु मंदवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च पुष्यदिवस नक्षत्रे कर्कस्थिते वर्तमाने चंद्रे वृषभस्थिते श्रीसूर्ये मिथुन राशिस्थिते देवराजगुरु शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्रोच्चारः सर्वांनी आपापल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे, आपापल्या नावाचा उच्चार करायचा आहे। या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊली आपल्यातर्फे हा संकल्प करत आहेत गंगा पूजनाचा। आपण त्यांच्याबरोबर तो म्हणायचा आहे, म्हणजे त्या पूजनाचं पुण्यफल आपल्याला सुद्धा प्राप्त होणार आहे। सर्वांनी म्हणायचं आहे, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां परिवाराणां द्विपद चतुष्पदादि सहितानां प्राणिवृंदानां समस्त कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उपताप शमन पूर्वकं शरीरे आरोग्यता प्राप्त्यर्थं मम जन्मकुण्डल्यां परिवारस्य अस्मिन् राष्ट्रस्य जन्मकुण्डल्यां राशिकुण्डल्यां अनिष्ट स्थानस्थित भौम शनि राहु केतु क्रूर ग्रहाणां तैः सूचित सूचयिष्य माणञ्च यत सर्व अरिष्ट उपद्रव निरासन पूर्वकं सदैव एकादश स्थानवत शुभफल प्राप्त्यर्थं श्री राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका आदिमाया श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका कुलस्वामिनी जगदंबा अखंड कृपा प्रसाद संपादन पूर्वकं अस्मिन् भारत महाभूमंडले आगतानां समस्त विपदानां म्लेच्छ प्रवृत्तीनां कृतानां नानाविध अतिक्रमण विध्वंस तथा च अशुभ समस्त शक्तीनां निर्दालन कर्त्री दुर्गा भगवती प्रसादेन समस्त अधिकारी शासकीय तथा च राज कर्तॄणां दंडाधिकारी सेनाधिकारी समस्त पराक्रमी जनानां बुद्धिवंतानां परस्पर सुसंवाद सिद्धिद्वारा सकल अरिष्ट निर्दालन पूर्वकं अस्मिन् राष्ट्रस्य अभ्युदय निश्रेयस पूर्वकं समस्त आदि व्याधि जरा अवकर्ष इत्यादि नानाविध रोग दुःख निवारण पूर्वकं समस्त भक्तजनानां प्राणिजनानां हिंदू धर्मीय सश्रद्ध भक्तानां सच्चिदानंद सद्गुरु स्वामी महाराजानां अखंड कृपा प्रसाद संपादन पूर्वकं सकल विश्व कल्याणार्थं गंगा दशहरा ज्येष्ठ दशमी महोत्सव गंगा प्रागट्य महोत्सव अंगभूतम अखिल ब्रह्मांड नायकस्य त्र्यंबकेश्वरस्य जटोद्भूतां परमपावनी श्री
राम वरदायिनी गंगा गोदावरी देवता कृपा प्रसाद संपादनार्थम प्रतिवार्षिक विहित दशहरा महोत्सव अंगभूतम अस्मिन् पुण्याहे सच्चिदानंद सद्गुरु समेतानां समस्त भक्तजनानां सहितानां गंगा गोदावरी प्रवाहरूपां जगदम्बायाः यथाशक्ति पूजन महारार्तिक्यं कर्म करिष्ये ततरादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं करिष्ये। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विनायकाय नमः प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। कर्म साक्षी सूर्यनारायण पूजनम आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने जनकान्तर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते। कर्म साक्षिणे सूर्यनारायणाय नमः ध्यायामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। आसनस्थित देवतानां पूजनम पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुनाधृता धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम्। दक्षिणे हनुमत् नमस्कारः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। भैरव नमस्कारः तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पान्तदहनोपम भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातुमर्हसि। सिंहासने उपविश्य कलशार्चनं गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। राजवरुणाय नमः ध्यायामि गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। त्वं राजा सर्वतीर्थानां त्वमेव जगदपिता चितं तीर्थ मे देहि तीर्थराज नमोऽस्तुते। तीर्थदेवताभ्यो नमः गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। पाशपाणे नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनाय देवता पूजनं यावत् तावत् त्वं सन्निधौ भव। पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पुण्डरीकाक्षं समाह्याभ्यन्तरः शुचिः सर्वं शुचि पुण्डरीकाक्ष पुनातु हस्ते पुष्पाणि गृहीतवान्। गंगा गोदावरी तीर्थदेवतानां ध्यानं पंच नद्याः सरस्वतीमपीयन्ति सस्रोतसाः। सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित। नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरैर्वन्दित दिव्य रूपं मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नरः। यागतिर्योगयुक्तानां मुनीनाम् ऊर्ध्वरेतसा सर्वजन्तूनां गौतमी तीरवासिना गोदाशतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतस्र जन्म सहस्रेषु हंती गोदा कलौ युगे। सर्वांनी गोदावरी मातेची या ठिकाणी प्रार्थना करायची म्हणायचे। ब्रह्माद्री शिखरोत्पन्ने त्रिकंटक विराजिते गौतम प्रार्थिते गंगे गृहाणार्घ्यं नमोस्तुते। नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे वहते त्वां महादेवी गोदावरी नमोस्तुते। त्र्यंबकस्य जटोद्भूते गौतमस्य अघनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोस्तुते। पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी श्रीरामचंद्र प्रसादेन भुक्तिमुक्ति प्रदायिनी गोदावरी नमोस्तुते। प्रवाहरूपां गंगा गोदावर्यै नमः ध्यायामि गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि। हस्ते अक्षतान् गृह्यत्वा कलशस्थित तीर्थदेवता पूजनं जेति अर्थानि प्रचरन्ति सरेका हस्तानि खङ्गोसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि। तीर्थदेवताभ्यो नमः ध्यायामि अक्षतान् समर्पयामि। हस्ते तुलसीदलानि पुष्पाणि गृहीत्वा सदूरदेवतानां ध्यानं ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद् विसेमतः सुरुचोऽभ्येन उपमास्य विष्ठाः सतश्च योनिमसतश्च ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेश साक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः। आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोस्तु श्री सद्गुरु पादुकाभ्यः। स्वा सच्चिदानंद सद्गुरु देवताभ्यो नमः ध्यायामि गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। ततः पाद्य समर्पणम एतावान तिकडे झाले बरं का पाणी टाकच करायचं बघ। एतावानस्य महिमा तो ज्यायांश पूर्वस्य भूतानि त्रिपादस्यामृतं स्वाहा इति देवताभ्यो नमः पाद्यं समर्पयामि अर्घं कृत्वा शिवेन भज सात्वा गिरीशाच्छाब्ददामसि सर्वामि लक्ष्मगो सुमना असत देवताभ्यो नमः हस्तयोः अर्घं समर्पयामि आचमनं स्नानम् अधिवोचादधिवक्ता प्रथमो देव्यो भिखक धराची परासु आचमनीयं स्नानीयं समर्पयामि पयादि पंचामृत स्नानम उवर्च मे सुवनरेता च मे पयश्च मे रसश्च मे घृता मे मधुच मे सगदिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे अवृष्टिश्च मे जयतराञ्जम औवद्भिर्यञ्च मे यत्नेन कल्पन्तं पूर्वास्वा तीर्थदेवताभ्यो नमः पयोदधि घृत मधु शर्करा मिलित पंचामृत स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धाचमनीयं समर्पयामि अभिषेकार्थं गन्धाक्षत पुष्पैः संपूज्य अभिषेकार्थं गन्धाक्षत पुष्पैः संपूज्य अभिषेकं कुर्यात्। हो चालेल इथे करून घ्या नंतर मग बोल का तिथे करतो हो चालेल ओके पयः पृथिव्यां पय ओघधि गुपयो दिव्यान्तरिक्षे पयोधाः प्रदिशः सन्तु मह्यम् ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषा अश्वपूर्वामृतमदियामस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपवये श्रीरमादेवी जुषतां सोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तान्तरवयन्ति पद्मे सुदां पद्मवर्णां दामियोपौवये चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीरमे नश्यतान्तवावृणे आदित्यवर्णे तपसो द्विजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः फलानि तपसानुदन्तो मायान्तरायाश्च बाह्या लक्ष्मी उपैतवान् देवसख कीर्तिश्च मणिना सह दुरभूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं दधातु मे ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् समृद्धिं च सर्वानिर्णुत मे ग्रहां दुराधर्षां नित्यपुष्टाङ्करीषिणीं सर्वभूतानां दामियोपौवये काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि रूपमन्नस्य मयि श्रीश्रेतां प्रजाभूता मयि सम्भव कर्दमं वासय मे कुले मातरं पद्ममालिनी सृजन्तु स्निग्धानि चिक्लीतव समे गृहे देवीं मातरं श्रियं वासय मे आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो मावह आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो मावह जातवेदो लक्ष्मीमनभगामिनीं यां हिरण्यं प्रभूतं गावो दासोऽश्वान् विन्देयं पुरुषः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमनवां पञ्चदशरजञ्ज श्रीकामस्तञ्ज
समर्पये पद्मानने पद्मौरु पद्माक्षी पद्मसंभवे भजति पद्माक्षी येन सौख्यं लभामि अश्वदाये गोदाये धनदाये महाधने लभतां देवीं सर्वकामांश्च देहि पद्मानने पद्मविपद्मपतरे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी प्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पाद पद्मं मयि सन्निधस्व पुत्रपौत्रं धनन्दान्यं हस्तश्वादिगवे रथानाम्भोसि माता आयुष्मन्तं करोतु धनमग्निर्धनं वायु धनं सूर्यो धनं वसुः इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्विनो वैनतेय सोमं पिबत वृत्रः सोमं वनस्य सोमिनो मह्यं दधातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिं दिकृत पुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं सरसिजनिलये सरोजास्ते धवलतरां शुकगन्धमल्लशोभे वल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मयि विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि लक्ष्मी प्रचोदयात् श्रीयरवरचस्वमायुष्यमारोग्यमाविदात् शोभमानं महीयते धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीयर्घमायुः सोमव्रते तव मनस्तनो कुविव्रतः एकते रुद्रभागः सहस्वसराम्बिकया तञ्जुगस्वस्व एकते रुद्रभाग आकुस्ते पशुः यथानोक्तस्य संस्कर्द्यथानः श्रेय संस्कर्द्यथानो व्यवसाययात् भेखजङ्गवेश्वाय पुरुखाय सुखं मेघाय मेख्ये भेखजजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं बारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् जजामहे सुगन्धिं पतिवेदारुकमिव बारुकमिव बन्धनादितो मुक्षीयमामुतः रुद्रावसन्तेन परो मोजवतो अवततधन्वापि नाकावसः कृत्तिवास अहिग्नो सन्नः शिवोतिः कश्यपस्य यद्देवे पुत्र्यायुखं तन्नो अस्तु त्र्यायुखम् नामासि स्वदितिस्ते पिता नमस्ते अस्तु मामाहिग्नो निवर्तयाम्यायुखेन्नाद्याय प्रजननाय रायस्पोखाय सुप्रजास्त्व यसुवीर्जाय स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूगा विश्ववेदाः अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृथिव्यां पय ओघधिकुपयो दिव्यान्तरिक्षे पयोधाः प्रदिशः सन्तु विष्णोराटमसि विष्णोः स्नप्त्रेस्तो विष्णोः स्यूरसि विष्णोर्ध्रुवोऽसि अग्निर्देवता वातो देवता सूर्यो देवता चन्द्रमा देवता बसवो देवता रुद्रा देवतादित्या देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो सद्यो जातं प्रपदयामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भव स्वमां भवोद्भवाय वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः हे महादेवाय धीमहि रुद्रः प्रचोदयात् सर्वविद्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा सर्वे कामवेदानाग्रसोदत्साम सर्वे कामेवैनमेतद्वेदानाग्रसेनाभिकिञ्चति शान्तिः सर्वारिष्ट सर्वोपद्रव शान्तिरस्तु सुशान्तिर्भवतु राजराजेश्वरी गंगा गोदावर्यै नमः अभिषेक स्नानं समर्पयामि सुगंधितैलेन उद्वर्तनम् अत्तर अर्पण करायचं त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् आरुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमाम् सुगंधितैलेन उद्वर्तनं समर्पयामि
हळद अर्पण करायची. हरिद्राचूर्णेन अनुलेपनम अहिरिव भोगैः पर्जेति बाहुञ्ज्याय हेतिं परिबाधमानः निर्विधवान् पुमान् पुमाग्गो संपरिपातु विश्वतः. शुद्ध जल अर्पण करायचं. निकामे निकामेनः पर्जन्यो वरेखतु फलवत्यो न ओखधयाः पच्यन्तान् योगक्षेमो नः कल्पतां. मंगलस्नानं समर्पयामि. गंगा गोदावर्यै नमः. शुद्धोदक स्नानं शुद्धाचमनीयं स्नानीयं च समर्पयामि. त्वं राजा सर्वतीर्थानां त्वमेव जगदपिता. याचितं तीर्थमे देहि तीर्थराज नमोस्तुते. गोदावरी महाभागे महापातकनाशिनी काममोक्षाणां फलदात्री नमोस्तुते. मंगलस्नानं समर्पयामि. वस्त्र महावस्त्र समर्पणम्. देवीला वस्त्र अर्पण करायचं. ओम युवा सुवासा परिवेतागात् सौश्रेयान् भवति जायमानः. सह कवयोन्नयन्ति स्वाद्यो मनसा देवयन्तः. सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे पपाति ते तुभ्यं वाससि प्रतिगृहता. ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्यारोग्य संपदः. शत्रुहानि परो मोक्षस्तूयते साय किं जनैः. या श्री स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मी पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धि श्रद्धा सताङ्कुलजनप्रभवस्य लज्जा तान् त्वां नतास्म परिपालय देवी विश्वं. गंगा गोदावरी मातेला महावस्त्र अर्पण केलं जात आहे. सगळ्यांनी म्हणायचंय देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परम सुखम रूपम देही जयं देहि भाग्यम भगवती देहि मे. राजराजेश्वरी अमृतवाहिनी गंगा गोदावर्यै नमः. वस्त्रं वायनम् उपवस्त्रं महावस्त्रं समर्पयामि. युवासुवासा परिवेतागात् सौश्रेयान् भवति जायमानः. सह कवयोन्नयन्ति स्वाद्यो मनसा देवयन्तः. सनः पीते वसूनवे अग्ने सुपायनो भव. स्वस्तये. स्वा श्री गंगा गोदावर्यै नमः. वस्त्रं महावस्त्रं समर्पयामि. सौभाग्यद्रव्याणि कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. अहिरिव भोगैः पर्जेति बाहुञ्जाय हेतिं परिबाधमानः. हस्तगणोऽभिषवाब्धयूना निब्धवान् पुमान् पुमाग्गो संपरिपातु विश्वतः. सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैर् पुन्नागजाति करवीररसालपुष्पैः बिलवा प्रवाल तुलसी दलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चत्रयायुधं पापसंहारं बिल्वपत्रं समर्पयामि. तुलसी हेमरूपाञ्च रत्नरूपाञ्च मञ्जरी मोक्ष प्रदास्यामि अर्पयामि हरिप्रिया. ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. धूपदीप संकल्पः ब्राह्मणोऽस्य मुखमासीद बाहु राजन्यः कृतः. वैश्याः पदभ्याग्गोषु अदरो चन्द्रमा मनसो जातचक्षुः सुवर्जो अजायत. वायुश्च प्राणश्च मुखा. धूपं दीपं समर्पयामि. पक्वान्न पायस नैवेद्यं ऋतुफल नैवेद्यं दधियोदन नैवेद्यं महानैवेद्यं समर्पयामि. सत्यन्वर्तेन संप्रोक्ष्य ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. नैवेद्यं संप्रोक्ष्य सत्यन्वर्तेन परिषञ्चामि.
ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः जगदम्बायै नमः पक्वान्न पायसान्न नमः नैवेद्यं मिष्टान्न नैवेद्यं ऋतुफल नैवेद्यं आम्रफल नैवेद्यं समर्पयामि मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्निवेदनम् ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि जाहा फलिनी अर्जा अफल अपुक्पाजाश्च पुष्पिणीः सूतास्तानो मुञ्चन्द्वकोहसा दध्योदन नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं गृह्यतां देवी भक्तिं मे यचलाङ्कुरु ईप्सितं मे वरं देहि परत्रञ्च परागतिं शर्कराखण्ड खाद्यानि दधिक्षीरघृतानि च भक्षभोज्यं च नैवेद्यं नैवेद्यं समर्पयामि आचमनीयं पूगफलताम्बूलं समर्पयामि कृतायाः जाहा फलिनी अर्जा अफल अपुक्पाजाश्च पुष्पिणीः सूतास्तानो मुञ्चन्द्वकोहसा फलन्ताम्बूलं समर्पयामि हिरण्यगर्भाः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् पृथिवीन्द्यामुते माङ्गस्मै देवाय हविखाब्दिधेम द्रव्यदक्षिणां समर्पयामि हस्ते पुष्पाणि गृहीत्वा श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहु रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्याष्टम् मुम्बैखाण सर्वलोकं सर्वतीर्थशिरोभूतामाद्यां गोदां च धीमहि यान प्रचोदयात् पुष्पं समर्पयामि नमस्करोमि जलमादाय अनेन षोडशोपचार अभिषेक महापूजनेन राजराजेश्वरी अमृतवाहिनी गंगा गोदावरी प्रियतां नमः तत्सज्जगदम्बार्पणमस्तु। खासदार आले उल्लेख करा हे आपलं वाजेन वाजे आज या ठिकाणी गेल्या 50-51 वर्षापासून अखंडपणे माऊली जगाच्या कल्याणासाठी आणि जो प्रधान संकल्प असतो त्या संकल्पामध्ये ज्या वेळेस इथे आपल्या देशामध्ये ज्या वेळेस दुष्काळ पडतो पाऊस होत नाही त्यावेळेस पर्जन्यवृष्टी व्हावी पर्याप्त पाऊस व्हावा दुष्काळ निघून जावा आतंकवाद हा नष्ट व्हावा त्या असा संकल्प करून दरवर्षी आपण पूजा करीत असतो गंगा पूजन करत असतो। या गंगा पूजनाचं महत्त्व ज्यावेळेस भगीरथ राजाने पृथ्वी तलावावर जगाच्या कल्याणासाठी जी गंगा आणलेली होती ते हे दिवस आहे। म्हणून या गंगा दशहरामध्ये जे कोणी गंगा पूजन करतील त्यांचे 10 प्रकारचे पाप हे नाहीसे होत असतात आणि अनंत पुण्य हे त्याला फल प्राप्त होत असतो। आज आपण सर्व संकल्प तर केलेला आहेतच सगळा परंतु विशेषतः जो मुख्य संकल्प केलेला आहे तो संकल्प असा आहे की जगामध्ये भारत राष्ट्र हे संपन्न व्हावं त्याचबरोबर शत्रू राष्ट्राचा लढाईमध्ये पराभव व्हावा आणि भारताचा सर्वत्र जगामध्ये विजय व्हावा सैन्याला चांगली शक्ती प्राप्त व्हावी चांगली शक्ती प्राप्त व्हावी अशा प्रकारचा संकल्प हा आपण या ठिकाणी सोडलेला आहे। संपूर्ण जगामध्ये हिंदू राष्ट्र त्याचबरोबर भारताचा कोणीही वाकडे नजर करून भारताकडे पाहणार नाही। जो कोणी वाकडे शत्रुवत पाहिल त्याचा निपात व्हावा म्हणून शक्ती ही या देशाला सैनिकांना प्राप्त व्हावी अशा प्रकारचा संकल्प हा आपण या ठिकाणी प्रदान केलेला आहे आणि म्हणून आजची जी गंगापूजन केलेलं आहे ते गंगापूजन माऊलींनी केलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील देशातील प्रसिद्ध पंचांगकर्ते दाते मोहनराव दाते हे आलेले आहे। या ठिकाणी त्यांनी सुद्धा माऊलींबरोबर गंगापूजन केलेलं आहे। आता उद्या मुख्यमंत्री त्याचबरोबर महाराष्ट्रातले सगळे मंत्री हे या ठिकाणी येणार आहे आणि ते येणाऱ्या सिंहस्थाच्या तारखा या जाहीर करणार आहे। गंगा गोदावरी पुरोहित संघ हा सिंहस्थाच्या सगळ्या तारखा काढत असतो। आपण दाते पंचांग व इतर सर्व पंचांगाचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे आपण पुरोहित संघाने या तारखा निश्चित केलेल्या आहे आणि त्याला सर्व संत यांनी
मान्यता दिलेली आहे आणि त्या उद्या मुख्यमंत्र्यांच्या सान्निध्यामध्ये त्या तारखा जाहीर करणार आहेत. आपण या ठिकाणी आपले लोकप्रिय खासदार श्रीयुत वाजे साहेब हे या ठिकाणी आलेले गंगापूजनाला, त्याचबरोबर माजी नगरसेवक राजेंद्रजी बागुल, त्याचबरोबर वंशज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज मुकुंदराजे होळकर हे सुद्धा या ठिकाणी गंगापूजनाला आलेलं आहे. आता आपली या ठिकाणची खासदारांचं नाव घेतलं, वाजे साहेब आलेले. या ठिकाणी आपली जी पारंपरिक आरती आहे, जगातील सर्वात प्राचीन आरती, गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ रोज संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी महाआरती होत असती आणि त्या महाआरतीचा लाभ दृष्टांत शेकडो जणांना, हजारो जणांना झालेला आहे. अनेक वेळा प्रदोष किंवा सोमवार हे असताना या ठिकाणी प्रत्यक्ष नागराज आरतीला येत असतात आणि आरती झाल्यावर निघून जातात. असं अनेक वेळा दर्शन झालेलं आहे, होतं सगळ्यांना. अशा या परमपावन प्रसिद्ध जगातील सर्वात प्राचीन जो तीर्थ आहे ते रामतीर्थ आहे. ब्रह्मदेवाने या ठिकाणी सृष्टीची रचना करण्यासाठी पद्मासन घातलं होतं, म्हणून कृतयुगामध्ये याचं नाव पद्मनगर होतं. त्रिते तू पद्मनगरम, त्रेतायाम तू त्रिकंटक, त्रेतायुगामध्ये त्रिकंटक नाव होतं. रावणाचे 3 भाऊंचं राज्य इथे होतं, खर, दूषण आणि त्रिशीर. हे जे दंडकारण्य वन आहे या ठिकाणी त्रिशीर या 3 राक्षसांचं राज्य होतं. प्रभू रामचंद्रजी या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्व राक्षसांचा संहार केला, ऋषीमुनींना अभयदान दिलं. अशा प्रकारचं त्रिकंटक द्वापारे तू जनस्थानम. द्वापार युगामध्ये जानकीजींनी इथे राहिलेले जनक राजाने मोठमोठे यज्ञ या ठिकाणी केलेले, म्हणून द्वापारे तू जनस्थानम. कलौ नासिक मुच्यते, कलियुगामध्ये नाशिक नावाने सर्व दूर प्रसिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारचं शूर्पणखेचं नाककान लक्ष्मणाने इथे छेदन केलं, नाकाचा तुकडा त्या बाजूला फेकला. संस्कृतमध्ये नाकाला नासिका म्हणतात, म्हणून त्या बाजूचं नाव नाशिक, या बाजूचं पंचवटी. अशा प्रकारे सृष्टी रचनेपासून असलेलं अनादी कालापासूनचं हे तीर्थक्षेत्र आहे. आता कुंभमेळ्यामध्ये महात्मा खूप मोठं आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ तिन्ही भुवनातील सर्व देवदेवता तीर्थ हे या ठिकाणी येत असतात आणि जोपर्यंत सिंह राशीमध्ये गुरु आहे तोपर्यंत त्यांचं वास्तव्य या तीर्थामध्ये राहत असतं. अशा प्रकारचं आपल्या या परमपावन सान्निध्य तीर्थामध्ये गुरुमाऊलींच्या हस्ते पिढ्यानपिढ्यापासून 51 वर्ष झालेलं आहे. या ठिकाणी अखंडपणे पूजा होत असती, गंगेची महापूजा या ठिकाणी होत असती आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत. त्यांनी जो संकल्प केलेला आहे संपूर्ण जगाचं, विश्वाचं कल्याण व्हावं, देशाचं कल्याण व्हावं, यासाठी हा संकल्प केलेला आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आता या ठिकाणी उजव्या हाताला जे टेबल आहे त्या टेबल खाली करायचे. जे आरती, पारंपरिक आरती करणारे गुरुजी आहे ते त्या ठिकाणी येतील, ते आरती करतील. त्याचबरोबर आपले गुरुमाऊली आणि दाते साहेब, पंचांग करते, खासदार हे सर्वजण या ठिकाणी आरतीचं ताट घेऊन आरती करतील. आणि जे नेहमीचे गुरुजी आहे ते या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे आणि होळकर घराण्याचे मुकुंदराजे जे आलेले आहेत, 1 मिनिट त्यांनी पुढे यावं कृपा करून. पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर की जय. आज त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे वंशज आपण या सान्निध्यात आलेले, प्रत्यक्ष अहिल्याराणी वंशज या ठिकाणी आलेले, आपल्याला खूप आनंद होत आहे. त्यांच्या हातून गंधाक्षत फूल गंगेला वाहा. गंगा होळकर घराण्याच्या वतीने गंगेची गंधाक्षत फूल वाहा. गंगा गोदावरी देवताभ्यो नमः. सौभाग्य मंगल द्रव्यम समर्पयामि, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. जे तीर्थानि प्रचरन्ति श्रीका हस्तानि खंगिणाः, ते सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि. गंगा गोदावरी देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. होळकर घराण्याला दीर्घ आयुष्य, आरोग्य व शक्ती लाभावी म्हणून आपण या ठिकाणी प्रार्थना करू. सर्वांनी या ठिकाणी गंगेची प्रार्थना करायची. सर्वांनी पहिल्यांदा हात वर करा आणि आपण गंगेचा जय जयकार पहिल्यांदा करायचा आहे. गंगेची आरती झाल्यावर स्वामींची हा
गंगेची आरती झाल्यानंतर स्वामींची एक आरती होईल आणि एक जण अहिल्यादेवींची आरती घेऊन तिथे उभे राहतील. अहिल्यादेवींची आरती होईल. माऊलींच्या हस्ते अहिल्यादेवींच्या या ठिकाणी मूर्तीचं प्रतिमेचं पूजन करीत आहे. अहिल्यादेवी होळकरांची ज्या ठिकाणी जी प्रतिमा आहे त्याला गंधाक्षत फूल श्रीफळ वाहून द्या. सर्वांनी हात वरती करा. गंगा गोदावरी माता की, सियावर रामचंद्र की, पवनपुत्र हनुमान की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, धर्म की, धर्म की, अधर्मता, अधर्मता, सनातन वैदिक हिंदू धर्म की, गौ माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, महाराणी अहिल्या माता की. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता या ठिकाणी आरती होईल, भजन होईल. सगळ्यांनी इथे जे टेबल आहे ते टेबल मोकळे सोडून द्यावे, कारण की आरती करत असताना त्या वाती ज्या आहेत त्या वाती उडतात, एखाद्याच्या अंगावर पडतील, एखाद्याच्या कपड्यावर पडतील. त्यामुळे आरतीच्या टेबलाच्या समोर कुणी उभं राहून बसू नये. सर्वांनी मागे व्हा. 10-10 फूट जागा टेबलाच्या बाजूने सोडून द्यावी. थांबा, इतक्यात नका लावा, आरती इतक्यात लावू नका. बरं लावली तर राहू द्या. आता थांबा थोडी. पहिल्यांदा भजन घेईल, भजन गेला, भजन लावा. लावतील ते, लावतील बरोबर. रोजचे आपले हे दिवाळी तूप आहे की वाटीचं तूप आहे. सर्वांनी भजन, सगळ्यांनी टेबलापासून बाजूला व्हा. आरती सुरू करा. आरती सुरू करा. भजन सुरू करा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये देहि सौभाग्यमारोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पंथानं सुपदा रक्षेम मार्गम क्षेम करी तथा राजद्वारे महालक्ष्मीर विजया सर्वता स्थिता. सर्वांनी टेबल मोकळा करायचा. टेबलाच्या आजूबाजूला कुठे उभं राहू नका. आरतीच्या वाती या उडतात आणि त्या एखाद्याच्या अंगावर पडले तर उगाच निष्कारण त्रास होईल. सगळ्यांनी टेबल मोकळा सोडा. टेबल बाजूला करा. टेबलापासून बाजूला व्हा. सगळ्यांनी आरतीचा हात हा उंच लांब होत असतो, त्यामुळे आरती करत असताना कोणाच्याही अंगावर या ज्वाला पडण्याची शक्यता असते. म्हणून सगळ्यांनी टेबल मोकळा सोडा. आज या ठिकाणी आपले लोकप्रिय खासदार श्रीयुत राजाभाऊ वाजे साहेब हे या ठिकाणी आरतीला आलेले आहे. त्याचबरोबर मोहन शास्त्री दाते, प्रसिद्ध जगातील जे आपलं पंचांग आहे ज्याचा आपण रोज वापर करतो आणि यांनी सिंहस्थाच्या तारखा काढण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, ते मोहन शास्त्री दाते हे सपरिवार आलेले आहेत. त्याचबरोबर राजाभाऊ बागुल व इतर सर्व या ठिकाणी जे स्वामींजी माऊलींबरोबर आलेले आहेत, या सर्वांचं गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आता भजन सुरू करा. आता भजन सुरू होईल आणि मग आरती सुरू होईल. मोकळे ठेवा टेबल, सर्वांनी मोकळे ठेवा. टेबलाच्या आजूबाजूला कोणी उभं राहू नका, लांब उभे राहा.
अन्नदातो देवता सुवर्जो देवता चंद्रमा देवता वसवो देवता रुद्रा देवता द्वितीया देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देव सुखकर्ता दुःखकर्ता वर्ता विघ्नाची निर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न घटित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवन जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव आता गोदावरी मातेची आरती सुरू होत आहे नमो नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरैर्वन्दित दिव्य रूपं भुक्तिंच मुक्तिंच ददास नित्यं भावानुसारेण सदा नराणां गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थ काम मोक्षाणां फलदात्री आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची गौतम अर्थित सुर सरिता आली शंकर जटी त्वरिता ब्रह्माचली होई प्रगटा तेथुन येई कुशावरता त्र्यंबक राजा तो शौनी चालली दंडकारण्ये वाहे मंद चक्र तीर्थे मग ये नाशिक पंचवटी रघुपती जेथे करिवस्ती दक्षिण वाहिनी ही साची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची सीतारामे जनस्थान पावन पंचवटी जाण महिमा अगाध क्षेत्राचा काशीहून अधिक साचा अरुणा वरुणा गोदेचा संगम गमतो मौजेचा करिता मार्जन या तीर्थी ब्रह्माधिक हत्या जाती साक्षी शिव गौतम मूर्ती होळी करिजी पापांची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची सुरम्य श्री गोदा तीर निरुपम घाट मनोहर ज्यावरी असती सुंदर महंत चुरवर मंदिर यशवंत मामलेदार श्री बालाजी यदुवीर सुंदर नारायण हरीचे तैसे कपालेश्वराते आणि रामेश्वर प्रभूचे घंटानारो शंभूची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची मधुर सुशीतल जलजीचे करुणामृत रस जे साचे दर्शन स्पर्शन वासनान अथवा करिता संस्मरण देही अपर सद्गतीला कल्पलता समजी सकला तव तट अंकावरी माते पयसे वावे नितवाते
हेची सुभग जगी मोठे त्रिपद गामिनी गंगेची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची कीर्तन नामाचा गजर जेथे होई निरंतर सज्जन संगतीचा लाभ दुर्लभ तो येथे सुलभ जप तप यज्ञाधिक करीते पावन धन्य जगी होते अपार महिमा माऊलीचा वर्णिल कशी मम वाचा पुरवलळा तू रामाचा करिजे सेवा जननीची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची. आता स्टेजवरून स्वामी समर्थांची आरती म्हणावी ही विनंती. आरती स्वामी समर्था दिव्य गायनाथा हृदय निरंजनी शुद्ध प्रेम कृती भावांच्या भजनान रे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा सर्व स्वाटन नैवेद्यासी ठेविले चपुरती सन्मती सद्गृती सकृती सर्गती प्रसाद द्याहाती आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा दुर्गे तुझे विन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवैश्वर तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी मौनी पाता तुझे सेनानी चारी शमले परंतु न बोले काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भटका लागे ते तू दासा लागे पाऊस लवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरमर्दिनी सुरेश्वर तारक संजीवनी जय देवी प्रसन्न होसी निगदाशा क्लेशापासून सोडवी दुःखापासून सोडवी दोन्ही भावताशा अंबे तुझा सोनी कोण प्रयाशा नरहर कल्याण झाला पग पंगदेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सर्वेश्वर तारक संजीवनी जय देवी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नम ओम उर्वास श्री गंगा गोदावरी नमः मंगलारार्तिक्यं समर्पयामि पुष्पैः देवता वंदनम आरोग्यार्थे आत्माभिवंदनम हस्तप्रक्षालनं मंत्रपुष्पांजलिना ध्यायेत ओम यज्ञेन यज्ञमय जन्त देवास्तानि धर्माणि तेहनागं महिमानस्य चन्द यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं यमाधिपत्यमयं समन्तपर्या येस्यात् सार्वभौमः सार्वायुषान्तादा परार्धा पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराणि
भवति तदप्येष श्लोको भीतो मरुतः परिवे मरुतस्य वसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देव ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि रुद्र प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि विष्णु प्रचोदयात् ओम सर्वतीर्थशिरोभूताम् आद्यां गोदां च धीमहि धर्मं यान प्रचोदयात् ओम सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नः सद्गुरु प्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि प्रदक्षिणां यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यम्बके गौरी नारायणी गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थकाममोक्षाणां बलदात्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या ठिकाणी दिगंबर आखाडा वैष्णव सर्व संत महंत मुख्य श्री राजेंद्रदासजी महाराज त्याचबरोबर मुरलीदासजी महाराज त्याबरोबर खाकी आखाड्याचे सर्व महंत हे उद्याच्या सिंहस्थाच्या बैठकीसाठी अयोध्येहून व निरनिराळ्या ठिकाणून आलेले आहे त्यांचं सर्वांच्या वतीने स्वागत आहे। या ठिकाणी दिगंबर आखाड्याचे सर्व महंत मैं महाराज जी को प्रार्थना करता हूँ महाराज जी किनारे पर आइए सबको लेकर के महाराज जी को गंगा जी का वंदन करें अपने छाता ले लिए अंग पर गंगा जी का छाता ले लो सब जने दिगंबर गंगे चैव यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधम करो। सभी महात्माओं का आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस साधू संत येती घरा तोची दसरा दिवाळी करा आज खऱ्या अर्थाने आपल्या इथे दिवाळी साजरी होत आहे आणि सर्वांनी नमस्कार करायचा। ऐश्वर्यावरी सोडुनिया पाणी आरती श्री शिव पूजन शिव करायची आहे। अहिल्याबाई होळकरांची आरती गंगा जी का सब जने ध्यान करो। नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुर वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासु नित्यम भावानुसारेण सदा नराणां या गतिर्योग युक्तानां मुनीनां ऊर्ध्वरेतसां सा गतिः सर्वजंतूनां गौतमी तीरवासिनां। भक्तिदास जी महाराज जी ओ भक्तिदास जी महाराज सभी महात्माओं की ओर से 5 बार गोदावरी माता जी को अर्घ्य दे दो। ब्रह्मा सब जने 5 बार गोदावरी माता जी को अर्घ्य दे दो। ब्रह्मादि शिखरोत्पन्ने त्रिकंडक विराजते गौतम प्रार्थिते गंगे ग्रहणार्घ्यम नमः। सब जने बोलो हाथ जोड़ो बोलो गोदावरी महाभागे महापातक नाशनी धर्म अर्थ काम मोक्षाण फलदात्री नमोस्तुते। गंगा भेट गुरु भेट तीर्थराज भेट मातृपितृ भेट गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु भेट। हे गोदावरी माता जी आपके दरबार में आए हैं प्रार्थना कर रहे हैं कि आगामी आने वाला सिंहस्थ कुंभ मेला बने और बहुत अच्छा आनंद से पूर्ण हुए ये गंगा जी की हम प्रार्थना कर रहे हैं। सब जने गंगा जी की प्रार्थना करो। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भक्तिदास जी महाराज जी सभी महात्मा जी के ऊपर गंगा जी का जल ये करो ये लो। अबे हाँ हाँ 1 मिनिट अहिल्यादेवींची आरती होईल महाराजांच्या हस्ते आरती करा। महाराजांच्या हस्ते आरतीचं ताट द्या त्यांना अहिल्यादेवींची आरती होईल। 1 मिनिट श्री स्वामी समर्थ सेवेकरांनी जागेवर बसा।
पूजनी शिव अपुला पाणी जय देवी अहले त्रिभुवन सन्मान्य धन्य भारत कन्ये अनंत सामान्य यौवनी दुर्दैवागी जाळी संसारा तो दिव्यत्वे ही बहु झळके धीरा खिळूनिया पत्नीचा चढता अंगारा विश्व कुटुंबिनी होऊनी उरली उपकारा जय देवी अहले त्रिभुवन सन्मान्य धन्य भारत कन्ये अनंत सामान्य अनंत सौख्ये अखंड भोगाया पति सहगमनी भस्मिति किती सती निजकाया परिवैराग्या भोगेच्छा साऱ्या सोडाया नांदवी सुर राज्या ते भूवरी ही आर्या जय देवी अहले त्रिभुवन सन्मान्य धन्य भारत कन्ये अनंत सामान्य शिवरायाची युक्ती समर्थाची स्वराज्य दीप्ती सोज्वळ मराठी राष्ट्राची निष्ठा देवी प्रतिष्ठा भारत संस्कृतीची मूर्तची देवी अहल्या अवतरली साची जय देवी अहले त्रिभुवन सन्मान्य धन्य भारत कन्ये अनंत सामान्य जनार्दना ते प्रिय कैसे भावे जीवन केवी जगावे धन्य म्हणून निघावे रहस्य पुरुषार्थाचे हे जरी उकलावे सतीच्या पुण्यचरित्रा तरी भावे गावे जय देवी अहले त्रिभुवन सन्मान्य धन्य भारत कन्ये अनंत सामान्य प्रथमतः मी सर्व सेवेकरी आणि भाविकांना विनंती करतो की आपण खाली बसून घ्यावं. परमपूज्य गुरुमाऊली विराजमान होतील. माननीय सन्माननीय मुकुंदराजजी होळकर, त्याचप्रमाणे सर्व महंत मंडळी, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसिद्ध खासदार माननीय राजाभाऊजी वाजे यांना मी विनंती करतो की आपण कृपया सन्मान स्वीकारावा. त्यांना या ठिकाणी आजच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांना अहिल्याबाई होळकरांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची मूर्ती दिगंबरजी या ठिकाणी यावं. दिगंबरजी मोगरे यांना विनंती करतो की त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची मूर्ती खासदार साहेब यांना सुपूर्द करावी. अतिशय हृदय असा हा सत्कार आहे. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज सन्माननीय मुकुंदराजजी होळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आम्ही सन्मान करू इच्छितो. त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय मुकुंदराजजी होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज, समितीचे अध्यक्ष दात्रक साहेब, राजेंद्र बागुल सर यांना सन्मानित केलं जात आहे. श्याम गोडसे कोण? या ठिकाणी उपस्थित असलेले दाते पंचांगाचे आदरणीय मोहनजी दाते यांचा सन्मान पूनमताई मोगरे करतील. त्याचप्रमाणे
या ठिकाणी श्रद्धेय मोहनजी दाते यांना सन्मानित केले जात आहे. दिगंबर मोगरेंचा सन्मान संगीता पाटील करतील. झालं आपलं घ्या, झालं ना. ओके, हे आपण उद्घाटन करून घेऊ. कृपया सत्कार समारंभ जर लांबत गेला तर थोडंसं अवघड होईल, त्यामुळे मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर या सर्वांचा आम्ही सन्मान करतो. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी परत समोरच्या भाविकांना विनंती करतो की कृपया आपण सगळ्यांनी शांततेत बसून घ्यावं. तर सगळे प्लीज चला. सांगतो ना, तुम्ही नका येऊ. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहे. सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो. वेळेअभावी प्रत्येकाचा सत्कार करणं शक्य नाही, क्षमा मागतो. या ठिकाणी नाशिकचे खासदार माननीय राजाभाऊजी वाजे या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा या प्रसंगी त्यांनी उपस्थित राहून आम्हाला उपकृत केलं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि साहेब, आपण थोडंसं आम्हाला 1-2 मिनिटं मार्गदर्शन करावं. आता तुम्ही संभाषण तुमचं झालं ना, तुम्ही चला कृपया स्टेजवरची गर्दी कमी करा. हे बघा, स्टेजवरची गर्दी कमी करा कृपया. यानंतर श्रद्धेय परमपूज्य गुरुमाऊली आपल्याशी हितगुज करतील. या ठिकाणी पर्यावरण प्रकृती विभागाचं या ठिकाणी एक विशेष असा उपक्रम, त्या उपक्रमाबद्दल या ठिकाणी थोडंसं आपण कृपया शांततेने ऐकावं. पर्यावरण प्रकृती विभागातर्फे याचं उद्घाटन केलं जात आहे. कृपया सगळ्यांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. भरघोस प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर परमपूज्य गुरुमाऊली आपल्याशी हितगुज करतील. सर्व उपस्थित साधू संत ब्रह्मवृंद, आजच्या शुभदिनी गंगा दशहरा महोत्सवाचं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन पूर्व युगापासून ब्रह्मवादिनी गंगामाई यांचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होत आहे. अर्थात ही भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. ब्रह्मवादिनी गंगामाई लाखो वर्षाच्या या परंपरेत ज्यांनी देवांना सुद्धा स्वास्थ्य, सौख्य, समाधान लाभलं, हजारो प्रकारची मानवजातीची पाप, अन्य प्रकारचे दोष नष्ट केले, त्या ब्रह्मवादिनी गंगामाईच्या उत्सवामध्ये आज आपला बहुमोल वेळ खर्ची घालून राज्यातून, देशातून, नाशिक शहरातून सर्व मान्यवर, लोकसभेचे सदस्य आदरणीय वाजेसाहेब, पंचांगकर्ते दातेसाहेब, सर्व आखाड्यांचे संत महंत,
सर्व माता भगिनी, आबालवृद्ध, सर्व सेवेकरी आणि परिवार आजच्या या विशेष उपक्रमाला आपली हजेरी लावत आहेत. आणि या कार्याअंतर्गत प्रकृती पर्यावरण, भारतातल्या सर्व नद्या शुद्ध आणि पावित्र्य त्याचं कायम टिकण्यासाठी या कार्यानं पर्यावरण प्रकृती विभाग गेले काही दशकापासून भारतात महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे की नदीचं पाणी सतत स्वच्छ राहण्यासाठी कोणती झाडं लावावीत, पर्यावरण कसं राखावं या संदर्भात या ठिकाणी हा विशेष विभाग आलेला आहे. आणि त्यांनी आपलं महत्त्व जनमानसामध्ये सर्वांपर्यंत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्याच्या अंतर्गत रचनेतून मानवाला स्वास्थ्य, सौख्य, समाधान जीवनात मिळावं यासाठी मूल्य शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराघरामध्ये पुंडलिक आणि श्रावणबाळ जन्माला यावेत की जेणेकरून आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण पुढील पिढ्यांवर अवलंबून आहे. आणि या कार्याचं एक स्वप्न आहे, वृद्धाश्रम मुक्त भारत. आणि वृद्धाश्रम मुक्त भारत हा संस्काराशिवाय होणार नाही. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. या वास्तव्यात हे कार्य केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून देशभराच्या बहुविध राज्यांमध्ये याची मागणी खूप वाढलेली असून जगाच्या 70 देशांमध्ये हे स्वामी कार्याची मागणी आणि त्यामध्ये केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. आपण गेली दुपारपासून गेली 4-5 तास मिरवणुकीसह या पवित्र गंगामाईच्या तीरावर आपण आलेला आहात. मानसशास्त्रदृष्ट्या फार वेळ आपलं मन आपल्याजवळ राहत नाही, तथापि या कार्याचं अनन्यसाधारण महत्त्व जमलेल्या सर्व सेवेकरी वर्गाला विदित आहे. यामध्ये 18 विभाग आहेत आणि 18 विभाग हे आजच्या विज्ञान युगात खरे मिसाईल आहेत. विज्ञानातून बोलायचं झालं तर बालसंस्काराचं मिसाईल जर गावागावात पोचलं तर देशात घडणारे अनाचार, अत्याचार थांबल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक मानवजातीवर जर चांगले संस्कार झाले तर देशात कुठलीही गुन्हेगारी घडू शकत नाही. म्हणून त्यासाठी हे सारे प्रयत्न या कार्यातून सामाजिक सद्भावना जपण्यासाठी इथे विवाह मंडळ आहे केंद्रागणिक, आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यामध्ये केले जाणारे विवाह आपणा सर्वांना आठवण करून देत आहेत की घटस्फोट मुक्त महाराष्ट्र आपल्याला सर्वांना बघायचा आहे. आणि हा महाराष्ट्र घटस्फोट मुक्त होण्यासाठी विवाह मंडळ कार्यरत आहे. म्हणून ज्यांना विवाह मंडळाची तदाम्य साधनं क्रमप्राप्त आहे त्यांनी आपापल्या गावी, आपापल्या सेवा केंद्रांमध्ये हे विवाह मंडळ यामध्ये सहभाग घ्यावा हे कळकळीचं आवाहन. यासह अनेक 18 विभागांची माहिती द्यायला वेळ लागेल आणि वेळेला विराम करून आगामी येणारं पर्जन्य शेतकऱ्यांना सुखी करेल, चिंतामुक्त करेल, दुःखमुक्त करेल, कर्जमुक्त करेल आणि निश्चितपणे मृगाच्या सरी बरसतील ही किमया गंगामाईची आहे. म्हणून गंगामाईनं महाराष्ट्राला, भारताला सर्वार्थानं सुजलाम सुफलाम करावं ही विनंती करण्यासाठी आज आमचे शुक्ल गुरुजींनी आपला बहुमोल वेळ सर्व ब्रह्मवृंदांना बोलवून विशेष संकल्प केलेला आहे. साधू संतांना बोलवलेलं आहे, महंतांना बोलवलेलं आहे. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खात्री आहे का हा देश सर्वार्थानं सुजलाम सुफलाम आणि सुसंस्कारित आणि आदर्श नागरिक, आदर्श सेवेकऱ्यांचा व्हावा
एवढीच कळकळीची विनंती स्वामी चरणावर करून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. तुम्ही नाटिक संघाचे अध्यक्ष